हेलो एव्हरीवन, दिस वॉज आर डे 4 इन बाली. तर आज आमचं चेकआउट होता फ्रॉम स्विस बेल हॉटेल आणि आज आम्ही जाणार होतो तन्हावला टेम्पल, बेडुगुल टेम्पल आणि हंडारा गेटला. तर चला आमच्यासोबत आमची जर्नी एन्जॉय करा. चेकआउट करायच्या आधी दिस वॉज आर लास्ट ब्रेकफास्ट इन स्विस बेल हॉटेल. सो तो आम्ही केला आणि निघालो. मॅजिक ट्रिप हॉलिडेजकडून एक ड्रायव्हर आमच्यासाठी रेडीच होता आम्हाला पिकअप करायला. सगळ्यात पहिले आम्ही जाणार होतो हंडारा गेटला, जे की 1.5 ते 2 तास लांब होतं आमच्या हॉटेलपासून. इतकं ट्रॅव्हल करून तिथे जाणं वर्थ होतं की नाही हे आम्हाला तिथे जाऊनच कळणार होतं. बट हंडारा गेट हॅज बीन अवॉर्डेड ॲज द बेस्ट इंस्टाग्रामेबल प्लेस इन बाली. सो तिथे जाऊन विजिट करणं तर मस्तच होतं. करी जा ते तू मेरा करे ही ना तेनू मैं मनावा तेरे ते मरी जा मेरे ते तू मरे. तर फायनली आम्ही पोहोचलो हंडारा गेटला. हंडारा गेट एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि हंडारा गेट इटसेल्फ इज अन एंट्री पॉइंट टू अ लक्झरी हॉटेल अँड गोल्फ रिसॉर्ट इन बेडुगुल. जस्ट बिकॉज हंडारा गेट मिडल ऑफ नेचर आहे आणि त्यातून बालिनीज आर्किटेक्चर खूप दिसून येतं, त्याच्यामुळे हा इतका फेमस झाला आहे. हा जो प्लेस आहे या प्लेसला लोकांनी ॲक्च्युली पॉप्युलर बनवला आहे आणि मग त्या लोकांनी आता इथे नंबर लावलेत. हा तर एक गोल्फ कोर्सची एंट्री आहे. हां, आणि अशी एंट्री सगळीकडेच आहे, जिकडे जी बघू तिकडे. हां, सगळीकडे अशीच एंट्री आहे, फक्त इथे नावाजलेली आहे. इंस्टाग्रामेबल प्लेस म्हणजे इथे फोटो काढला तर इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे. हां, म्हणजे इथे आल्यानंतर असं वाटतं की बालीला आलंय. हां, जेव्हा की हे वाला असं भरपूर. आणि या लोकांनी याचा फायदा घेतलाय की हे लोकांनी फोटोशूट साठी मग इकडे नंबर चालू केले आहेत. आता हे ज्यांना गोल्फ खेळायला जायचं ते लोक जातात पण आज. दॅट इज जस्ट द एंट्री. फक्त एंट्रीला आणि सगळे लोक इकडे वेट करत असतात. नंबर यांनी लावलेले नंबर आहे आणि 1 तास वेटिंग आहे. इट्स 12:44 नाव. 1 तास वेटिंग आहे जस्ट टू क्लिक द फोटो. आम्ही निघालो कारण तिथे लोक सांगायला लागले की 2-3 तास लागतात. त्याच्यामुळे आम्ही बेडुगुल टेम्पल आहे तो कव्हर करतो. 1-1.5 तासामध्ये तो होईल, जेणेकरून आमचा जो वेटिंग पिरियड टाइम होता तो निघून जाईल. जर कोणी येत असेल बालीला हंडारा गेटसाठी तर तिथे खूप लाईन आहे, खूप नंबर लावायला लागतो, जेणेकरून तुम्ही हो आणि विनाकारण टाइम वेस्ट होतोय. त्याच्यामुळे तिकीट घ्यायचं, दुसरा प्लेस नंबर लावायचा, दुसरा प्लेस करून यायचं 1-2 तासात, त्याच्यानंतर पुन्हा रिटर्न यायचं. वेट करण्यापेक्षा दुसरा प्लेस कम्प्लीट होऊन जाईल. आणि अशा एंट्री तुम्हाला पूर्ण बालीमध्ये कुठेही मिळतील. हंडारा गेटला ऑलरेडी वेटिंग होती आणि कुपन सुद्धा आम्ही काढलं होतं. सो म्हटलं त्यावेळेस आपण उल्लूदानू टेम्पल जाऊन येऊया, बिकॉज ते फक्त 5 मिनटं लांब होतं हंडारा गेटपासून. सो आम्ही आलो उल्लूदानू टेम्पलला. उल्लूदानू म्हणजेच बेडुगुल टेम्पलची एंट्री फी आहे 75,000 पर पर्सन. दॅट इज इन IDR, म्हणजे इंडियन रुपीजमध्ये अराउंड 300 ते 350 रुपये होतात. उल्लूदानू टेम्पल 17व्या दशकात बांधलं गेलं होतं आणि इथे भगवान विष्णूला जास्त मानतात, सोबतच देवी दानू, जिला गॉडेस ऑफ द लेक असं म्हणतात. या टेम्पलला वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट प्लेसेस टू वर्शिप इन बाली असं सुद्धा बोललं जातं, बिकॉज इथे भरपूर लोक त्यांच्या वेगळ्या अटायरमध्ये होते आणि सगळे एकत्र बसून त्यांचे वेगवेगळे मंत्र म्हणत होते आणि एकंदरीतच खूप सुंदर असं वातावरण होतं. हे टेम्पल वर्थ विजिटिंग आहे आणि आम्ही 100% रेकमेंड करू की तुम्ही बालीला याल तर इकडे नक्कीच विजिट करा, बिकॉज इतकं सुंदर वातावरण होतं आणि इकडचं कल्चर, इकडचं आर्किटेक्चर सगळंच बघून इतकं मन प्रसन्न होतं की तुम्हाला इथून जावंसच वाटणार नाही.
बालीमध्ये ऑलमोस्ट 90% हिंदूज आहेत, त्याच्यामुळे इथे ब्रह्मा, विष्णू, शिवा यांचं खूप जास्त वर्शिप होतं. खूप वेगळे मंत्र बोलत होते. काही आपल्यासारखेसुद्धा होते की आपल्याला समजत होतं की ते इंडियाच्या कल्चरशी मॅच करतात. ऑब्व्हियसली लँग्वेज वेगळी होती, बट ती वाईब जी आहे ती आपल्यासारखीच होती. आपल्याकडे कसं आपण देवाची पालखी काढतो, तसंच यांच्याकडे मंदिरातला देव एकदा बाहेर काढून पालखीत फिरवला जातो. भंडाऱ्याला आम्हाला 1 ते 1.5 तास वेटिंग होती म्हणून आम्ही इथे आलो. पण इथे आल्यानंतर 2 ते 3 तास कसे जातील ना काहीच समजणार नाही, बिकॉज इतकं छान वेदर आहे. आणि दुसरी गोष्ट, इतकी सुंदर स्पॉट्स त्यांनी बनवले आहेत फोटोशूटसाठी की तुम्हाला असं वाटेल की इथेही फोटो काढावा आणि तिथेही काढावा, फक्त तुमचा नवरा फोटो काढणारा पाहिजे. सो इथून आम्ही गेलो हंडारा गेटला, बट तिथे जाऊन काहीच फायदा झाला नाही बिकॉज आमचा नंबर मिस झाला होता. आज सगळंच डिले झाल्यामुळे मंकी फॉरेस्ट आणि तन्हावला टेम्पल या दोघांपैकी एक सिलेक्ट करणं गरजेचं होतं, बिकॉज दोघंही 6 वाजता बंद होतं. मग आम्ही विचार केला माकडं तर आपण आपल्याकडेही बघतो, म्हणून म्हटलं तन्हावला टेम्पलला जाऊया. इथे आलो तर काय असं वाटत होतं की दिस वॉज द बेस्ट डिसिजन एव्हर, बिकॉज आम्ही प्रॉपर सनसेटच्या टाईमला आलेलो आणि इतकं सुंदर व्ह्यू इथून दिसत होता. या टाईमला क्राऊड थोडी जास्त होती बिकॉज सनसेट बघायला सगळेच आले होते आणि मोस्टली टुरिस्टच इथे जास्त होते. चला तर मग आपण सगळे मिळून सनसेट एन्जॉय करूया. तन्हावला टेम्पल 100% विजिट करा, बिकॉज तुमच्या डोळ्यांना खरंच सुख मिळेल. असं बोलतात की इकडची जी प्रिन्सेस होती तिचं नुकतंच लग्न ठरणार होतं, बट त्याच टायमाला तिकडच्या प्रिन्सनी ती प्रॉमिस ब्रेक केली आणि मग तिने या जागेला श्राप दिला की जेवढे पण अनमॅरिड कपल इथे येतील त्यांचं पुढच्या 6 महिन्यात ब्रेकअप होईल. सो इथे येणार असाल तर लग्न करूनच या. असं आम्ही ब्युटिफुल सनसेट बघितला, भुट्टा खाल्ला आणि निघालो आमच्या सेकंड हॉटेलच्या चेक इनसाठी. आमचा सेकंड स्टे होता विथ फेअरफील्ड बाय मॅरियट. हे सुद्धा हॉटेल सेम लोकेशनवर होतं जिकडे स्विस बेल होतं, बट इट वॉज आवर डिसिजन की आम्हाला 2 हॉटेल्स चेंज करायचे आहेत बिकॉज आम्हाला एकाच हॉटेलमध्ये राहायला नाही आवडत. अँड फेअरफील्ड बाय मॅरियट वॉज द राईट चॉईस. One. One hour later. Now we are going for dinner. रोज वेटिंग असते इथे, रोज वेटिंग आहे. कारण इंडियन्सला इकडचं जेवण पटतच नाही ना. मध्ये 3,81,200 तिने स्वाईप केले IDR आरतीमध्ये, आणि म्हणजे आपल्या इंडियामध्ये 1960 समथिंग काहीतरी कट झाले. ओके.
जो इंडियन इकडे आला तो परत दुसरीकडे जाणारच नाही. हां, सगळे ट्रिपमधले दिवस इकडेच स्पेंड करतो तो जेवण्यासाठी. कारण एक इंडियाची टेस्ट पाहिजे असते ती भेटते. आणि मुळात ओनर याचा मुंबईचा आहे, त्याची बायको इंडोनेशियन आहे. आणि हे त्यांचं आउटपुट आहे. हां. सो दॅट्स हाव वी वर डन फॉर द डे 4 इन बाली. आजचा दिवस पण खूप हेक्टिक होता, खूप जास्त ट्रॅव्हल झालं. आणि सेम उद्यासुद्धा असणार आहे, बिकॉज उद्या आम्ही नुसा पेनिडा जाणार आहे. सकाळी 8 वाजताची स्पीड बोट पकडायची आहे. सो आत्ता आराम करणं गरजेचं होतं. सो गुड नाईट, टेक केअर, बाय. थँक यू फॉर वॉचिंग. बी रेडी फॉर द नेक्स्ट व्लॉग.